भारतातला पहिला वन्यजीवांसाठी सुरक्षित असलेला नॅशनल हायवे तो नुकताच ऑपरेशनल करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये NH45 हायवे ज्या भागातून जातो त्या भागातल्या 11 किलोमीटरचा एक स्ट्रेच आहे. वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व्ह मधून तो जातो. त्यातला 2 किलोमीटरचा जो घाट सेक्शन आहे त्या भागातला. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी रस्ता क्रॉस करतात आणि त्यामुळे होतं काय की गाड्यांची धडक लागून प्राण्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. मग हाच मानव आणि वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी हा इनिशिएटिव्ह तिथं सुरू करण्यात आलेला आहे. दुबईमध्ये अशा पद्धतीचा एक रोड आहे, त्याच्यापासून इन्स्पायर होऊन मध्य प्रदेशमधल्या NH45 वरती या पद्धतीने एक इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. काय केलंय याच्यामध्ये नेमकं, तर तो जो 2 किलोमीटरचा घाटचा सेक्शन आहे तिथं 5 mm एवढ्या जाडीचं थर्मोप्लास्टिकचा लेअर तिथं तयार करण्यात आलेला आहे रस्त्यावरती. म्हणजे ज्यावेळी गाडी त्या भागामध्ये पोहोचेल तर अचानक प्राणी समोर येईल आणि ब्रेक दाबावा लागेल अशी परिस्थिती उद्भवणार नाही. तर ते थिक लेअर तिथं थर्मोप्लास्टिकचे आणल्यामुळं तिथं ऑलरेडी स्पीड त्याचं कमी होईल आणि प्राण्यांचा धडकेने मृत्यू होणार नाही. तर मानव आणि वन्यजीव संघर्ष हा रोखण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. कुठं करण्यात आलेला आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. हायवे कोणता आहे? NH45. टायगर रिझर्व्ह कोणता आहे? वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व्ह.